नमस्कार मंडळी. प्रपंचात राहूनही कमळासारखं अलिप्त कसं राहायचं? दुःखाच्या बाजारात आनंदाचा शोध कसा घ्यायचा? चला जाणून घेऊयात. आज 29 मार्च. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आपल्याला एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. ते म्हणजे साक्षीत्वाने जगणे. आपण प्रपंचात आहोत, संसारात आहोत, पण तिथे राहूनही मनाची शांती कशी टिकवायची हा आजच्या प्रवचनाचा सार आहे. महाराज म्हणतात की सत्य वस्तू ओळखणे म्हणजे परमार्थ आणि जे असत्य आहे त्याला सत्य मानून चालणे म्हणजे प्रपंच. आपल्याला डोळ्यांनी दिसणाऱ्या गोष्टी कायमस्वरूपी नसतात, त्या बदलणाऱ्या असतात. भगवंत हा निर्गुण आहे, तो सर्व गुणांच्या पलीकडे आहे. जशी आपल्या देहाची रचना आहे तशीच या संपूर्ण सृष्टीची रचना आहे. एक खूप सुंदर उदाहरण महाराज देतात. भगवंताने हा एवढा मोठा विश्वाचा पसारा मांडला, पण त्यात अडकला नाही. तो साक्षी म्हणून त्याकडे पाहतो. आपण मात्र आपला व्याप वाढवतो आणि त्यात स्वतःला गुंतवून घेतो. म्हणूनच आपण सुखाऐवजी दुःखात अडकतो. जर आपल्याला दुःखातून बाहेर पडायचे असेल तर परिस्थितीच्या वर उठून साक्षी भावनेने जगायला शिकले पाहिजे. आपण जगतात जो आनंद शोधतो तो कोणत्या ना कोणत्या कारणावर अवलंबून असतो. कारण संपले की आनंदही संपतो, पण खरा आनंद हा आपल्या आत असलेल्या चैतन्यात आहे. जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत तो नैसर्गिक आनंद आपल्याकडे आहेच. महाराज झोपेचे उदाहरण देतात. झोपेत आपल्याला आनंद मिळतो कारण तिथे काहीही नसते, पण ब्रह्मानंद हा असण्याचा आनंद आहे. आपण रोज झोपतो आणि जागतो, पण ह्या प्रक्रियेत काय येते आणि काय जाते हे आपल्याला उमजत नाही. आजच्या प्रवचनाचा सर्वात मोठा मंत्र म्हणजे भगवंताच्या इच्छेने सर्व होते आणि तोच सर्व करतो ही भावना ठेवणे. जेव्हा आपण फळाची आशा सोडून केवळ नामस्मरण ह्या कृतीवर लक्ष केंद्रित करतो तेव्हा शाश्वत आनंद आपल्याला सहज प्राप्त होतो. लक्षात ठेवा, भगवंताच्या स्मरणात आपले कर्तव्य केले की जीवनात खरा आनंद निर्माण होतो. तुम्हाला महाराजांचे विचार कसे वाटले कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत. अशाच रोजच्या प्रवचनासाठी पूजा अँड बुधो व्लॉग या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय